नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुरेशी झोप न घेतल्यास शरीरावर आणि मनावर खूप घातक परिणाम होतात. झोप ही शरीराचं पुनरुत्थान आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. तेव्हा झोपेच्या अभावामुळे काय परिणाम होतात हे आपण पाहू. तर मेंदू आणि मानसिक परिणाम. एकाग्रतेचा अभाव जाणवतो. झोप नीट न झाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, विचार करण्याची कार्यक्षमता कमी होते, लक्ष केंद्रित करण्याचीही क्षमता कमी होते, स्मरणशक्तीही कमी होते. झोपेत मेंदू आठवणी साठवतो. झोपेचा अभाव स्मरणशक्तीवर वाईट परिणाम करतो. मूड स्विंग्स आणि चिडचिडेपणा वाढतो. झोप कमी घेतल्यामुळे माणूस लवकर चिडतो, उदास होतो, सहनशक्ती कमी होते. डिप्रेशन आणि चिंतेचे विकार जडतात. झोपेचा दुष्काळ दीर्घकाळ टिकला तर मानसिक आजार होतात, जसे की चिंता, नैराश्य यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात. तसेच शरीरावरही वाईट परिणाम होतात. यामध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. झोप न घेतल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाचं कार्यही बिघडतं. हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. त्याचप्रमाणे तुमची प्रतिकारशक्तीही कमी होते. पुरेशी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे शरीर पटकन आजारी पडतं. त्याचप्रमाणे डायबेटिसचाही धोका वाढतो. झोपेच्या अभावामुळे इन्सुलिनचा परिणाम कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रणाबाहेरही जाऊ शकते. त्याचप्रमाणे लठ्ठपणाही वाढू शकतो. झोप कमी झाली की भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात आणि वजन वाढतं. त्वचेचं आरोग्य बिघडतं. झोपेच्या वेळी त्वचेची दुरुस्ती होते. झोप न घेतल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी होते. त्याच्यामुळे पुरेशी झोप घेणं खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शारीरिक कार्यक्षमताही कमी पडते आणि स्नायूचा प्रभावही कमी होतो. त्याचप्रमाणे स्नायू कमकुवतही होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शारीरिक थकवा आणि कमजोरीही जाणवते. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीर पुनर्जीवित होत नाही आणि थकवा सतत जाणवतो. स्नायूंचे नुकसान आणि दुखणं. झोपेत स्नायूंची दुरुस्ती होते. झोप न घेतल्याने दुखापत भरून येण्याचा वेग कमी होतो. हार्मोन्स असंतुलन होतं. झोपेत हार्मोन्स स्राव होतो. झोपेच्या कमतरतेमुळे थायरॉईड, प्रजनन आणि वाढीवरही परिणाम होतात. त्याचप्रमाणे अपघाताचाही धोका वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदू मंदावतो, प्रतिक्रिया वेळ काढतो. यामुळे वाहन चालवताना अपघाताचा धोका वाढतो. कर्करोगाचाही धोका वाढतो. दीर्घकाळ झोपेचा अभाव असल्यास काही प्रकारच्या कर्करोगांचाही धोका वाढू शकतो, जसं की ब्रेस्टचा, कोलनचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणं खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आयुष्यही कमी होतं. संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की सातत्याने झोप कमी घेणाऱ्या लोकांचं आयुष्य सरासरीपेक्षा कमी झालं आहे. झोप ही लक्झरी नसून शरीरासाठी आवश्यकता आहे. दररोज सरासरी 7 ते 8 तास झोप घेणं आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला झोप लागत नसेल किंवा सतत कमी झोप होत असेल तर तुम्ही झोपेच्या सवयी सुधारण्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुरेशी झोप घेणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढू शकते. शिवाय तुम्ही निरोगीही राहू शकता. तुमचं आयुष्यही वाढू शकतं आणि तुम्ही उत्साही राहून तुमची कार्यक्षमताही वाढू शकते. तेव्हा पुरेशी झोप घेण्याचा नक्की प्रयत्न करा.